काय यार, तू तिथे काहीच न बोलता चुपचाप सगळं त्याचं इथं ऐकून आला तू. अरे जरुरी आहे का की कुत्रा आपल्यावर भुंकला म्हणजे आपण त्याच्यावर भुंकलोच पाहिजे म्हणून? अरे कुणाचा चढेलपणा इतका का म्हणून आपण सहन करायचा, तेही त्याची लायकी आपल्यापुढे काही नसताना सुद्धा. ज्याच्याकडे काही नसते ना त्याच्याकडे असा चढेलपणा असतो, आणि खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे काही असते ना त्याच्याकडे नम्रपणा असतो, असा चढेलपणा नसतो. अरे किती काही असलं तरी सरड्याची झेप ही फक्त झुडपापर्यंत, तो तिथपर्यंतच पोचला तर त्याला खूप काही मिळवल्यासारखं वाटते. आणि अशा कमकुत बुद्धी असलेल्या, कमी डोकं असलेल्या माणसाच्या काय तोंडी लागायचं? सोड. नाही यार, तू इतकं ऐकून घ्यायला नको होतं. नाही सुचलं मला त्यावेळेला बोलायचं. अरे असं कसं नाही सुचलं? जरुरी नाही की कुत्रा आपल्यावर भुंकला म्हणजे आपण त्याचं उत्तर त्याला त्याच्यासारखं भुंकूनच द्यायचं म्हणून. पण त्या कुत्र्याला ऍटलिस्ट दगड तर मारायचा ना. अरे त्यावेळेला बोलायचं नाही सुचलं म्हणजे याचा अर्थ असा आहे का की बोलण्याची वेळ गेली म्हणून? बोलण्याची वेळ येते, आणि जेव्हा बोलण्याची वेळ येते ना तेव्हा बरोबर सुचते माणसाला बोलायचं. तेव्हा माणसाला बोलायचं सांगावं लागत नाही. म्हणून जस्ट वेट अँड वॉच.